बहुचर्चित असलेल्या विरार येथील नारंगी उड्डाणपुलाचं 8 मे रोजी पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। मात्र आता मी त्या पुलावर उपस्थित आहे, जिथे आपण पाहू शकता की इथे जे राहिलेलं काम आहे, या कामाला सुरुवात केलेली आहे। काम युद्ध पातळीवर चालू आहे। चालू जरी असलं तरी मात्र हा जो उड्डाणपूल आहे हा रहदारीसाठी खुला करण्यात आला होता आणि त्याच ठिकाणी हे जे वर्कर आहेत, लेबर आहेत, हे काम सुद्धा करत आहेत। पण कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न आहे जो तो ऐरणीवर आलेला आहे। जी कामाची वेगा ही वाढली पाहिजे, काम झालं पाहिजे, याला काही द्वेष नाही। मात्र कुठेतरी सुरक्षा, जे कर्मचारी आहेत, काम करणारे लेबर्स आहेत, यांची कुठेतरी सुरक्षा इथे पाहायला मिळत नाही। एखादा वाहन येताना समोरून कुठे अपघात होणं हेही नाकारता येत नाही। आपण पाहू शकता कशा संबंधित कशा प्रकारे हे काम चालू आहे। कुठेतरी सुरक्षा जी आहे ती सुरक्षा कर्मचारी असतील, काम करणारे किंवा वाहतूक चालवणारे वाहनधारक असतील, यांच्यासाठी कुठेतरी धोका निर्माण होताना आपल्याला या पुलावर पाहायला मिळतोय। जर दुसरीकडे पाहाल तर जो पुलचा मध्यभाग आहे, याकडे डिवायडरचं काम चालू आहे। डांबर जर बघाल तर डांबरची क्वालिटी ही आपल्याला सहजासहजी दिसते की किती इझिली ते डांबर यावेळा येत्या दिवसात निघतायत। आणि कुठेतरी जे प्रश्न होते, कुठेतरी जे महापौर होते, यांनी या विषयावर पत्रव्यवहार देखील केलेलं की जे हे डिवायडर आहे, या डिवायडर मध्ये पावसाळ्यात पाणी साचून कुठेतरी पुलाला परिणाम होऊ शकतो, म्हणून जे काम आहे ते पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटन करू। मात्र कुठेतरी श्रेयवादाचं हे उड्डाणपूल श्रेयवादामध्ये ही ओपनिंग लोकार्पण केली आहे का, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे। मात्र या सुरक्षेकडे कोण पाहणार, यांच्या सुरक्षेवर कोण लक्ष ठेवणार, असा प्रश्न निर्माण होत आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार। बघा, उद्घाटनाच्या आधीच आम्ही सांगितलेलं का 5 दिवस लेट झाला असता तरी चालला असता। आता त्यांनी कामं चालू केलेली आहेत, तर लोकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने काही कामं होणं गरजेचं होतं, परंतु आता ते करत आहेत। फक्त जिकडे उतार आहे आणि जिकडे भराव आहे, तो स्लोप आहे, त्याच्या मधोमध सील होणं गरजेचं आहे। मग डिवायडरनी असेल किंवा कॉन्क्रीट टाकून सील होणं किंवा डांबर टाकून सील होणं गरजेचं आहे। अन्यथा जर तिकडे पाऊस पडला जोरात आणि तिकडे पाणी मोरलं किंवा त्याच्यावरनं वाहत गेलं तर निश्चित त्या भरावाला त्रास होण्याची शक्यता आहे। म्हणजेच ब्रिजचा जो स्लोप आहे त्याला कुठेतरी पाणी मुरल्यानंतर जो त्रास होऊ शकतो तो होऊ शकतो। पाण्याचं प्रमाण समजा त्या मातीमध्ये वाढलं तर ते धोकादायक होऊ शकतं। त्यामुळे ते तातडीने करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करत आहोत। लाईट आहे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन असेल, त्यानंतर रेलिंग आहे आणि जे जे इलेक्ट्रिक पोलसाठी खाचे सोडलेले आहेत हे लवकरात लवकर पुरे व्हावेत, ही आम्ही अपेक्षा धरून आहेत आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे। कारण पावसाच्या आधी हे होणं गरजेचं आहे आणि तिकडे पट्टे मारणं गरजेचं आहे। त्यावर काही ठिकाणी मागे पुढे स्पीड ब्रेकर गरजेचे आहेत आणि जॉईंट होणारे जे रस्ते आहेत शहरापासून, त्याचं देखील डांबरीकरण होणं गरजेचं आहे। त्याचा देखील आम्ही पाठपुरावा ठेवलेला आहे आणि लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा बाळगतो। आमचा पाठपुरावा त्यासाठी PWDच्या मागे, राज्य सरकारच्या मागे चालू आहे। या ठिकाणी जे पादचाऱ्यांसाठी जो पादचारी पूल असतो तो सुद्धा बनवण्यात आलेला नाही, त्यामुळे पादचाऱ्यांनी नेमकं जायचं कुठून, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यासाठीच आम्ही पादचारी पूल जो आहे, म्हणजे खाली चढायला उतरायला जो पाहिजे रस्ता तो आहे। कारण अन्यथा लोकांची अडचण होऊ शकतो। कालांतराने आम्हाला तिकडे लिफ्ट लावणं गरजेचं पण आहे, कारण शेवटी वयस्कर माणसं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तेवढं चढ उतार करणं त्यांना देखील शक्य होणार नाही। तर लिफ्टची देखील एक गरज आहे आणि त्याच्यात देखील ती लावावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि PWDच्या मागे आमचा पाठपुरावा चालू आहे। मेरा नाम विकास सिंह है सर, ये जिससे आप सफर कर रहे हैं, तो सफर करने में आपको लगता है कि क्या राहत? ये राहत तो मिला है थोड़ा, मतलब इतना टाइम पीरियड कितना लंबा होता था, ये ब्रिज बनने से थोड़ा मेरा टाइम बच जाता है। लेकिन ये बस खाली कुछ इशू भी है इसमें। आपको जैसे एक डिवाइडर हो गया, अगर कंप्लीट डिवाइडर कर दिए होते तो कैसा एक्सीडेंट का चांसेस थोड़ा कम हो जाता। फिलहाल में तो इनकेस होना नहीं चाहिए, एक्सीडेंट हुआ भी नहीं अभी फिलहाल, लेकिन अगर ये पूरा डिवाइडर डाल देते थे ना यहाँ से वहाँ तक, वो थोड़ा ईजी रहता था, वो बेटर रहता था। यहाँ पे पूरा काम हुआ नहीं फिर भी उद्घाटन किया है, इसके बारे में क्या कहेंगे? यहाँ एक्सीडेंट भी होने की चांसेस है। पूरा काम होने के बाद उद्घाटन किए होते तो थोड़ा बेटर रहता था, थोड़ा अच्छा रहता था, क्योंकि इन केस फ्यूचर में एक्सीडेंट वगैरह ना हो, ये सब देखते हुए उद्घाटन किए होते तो थोड़ा अच्छा रहता था।